आज आपला विषय आहे मोदी जिंकले मोदी हरले. आता तुम्ही म्हणाल कसं काय एकच पर्सनॅलिटी दोन भूमिका कशा वठवू शकतो. मोदी जिंकले आकडेवारीत बघितलं तर मोदी खरंच जिंकलेले आहेत आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची संधी मिळालेली आहे. आता मोदींचं कर्तृत्व का दडलं. मोदींच्यासाठी रशिया युक्रेन युद्धसुद्धा 10 तास थांबवण्यात आलेलं होतं. भारतातली मुलंसुद्धा शिक्षणाला गेलेली होती, त्यांच्यासाठी युद्ध थांबवलं होतं. खरोखर ही अशी शक्ती अशी कुठल्याच पंतप्रधानाच्या हातून झालेली नाही. पण एवढ्या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये ह्या गोष्टीचा एकाही भाजपच्या उमेदवारांनी किंवा भाजपच्या लोकांनी त्याच्या कामाचं विश्लेषण कुठं केलेलं दिसत नाही. अमेरिका सारखा बलाढ्य देशसुद्धा आज मोदींच्या पुढं झुकतो, मोदींच्या पुढं विनंतीला मान देतो. मोदींचं तर कसं कर्तृत्व मोठं आहे, पण इथल्या गरीब शेतकऱ्याचा सुद्धा मोदींनी विचार केला पाहिजे होता. कारण मोदींनी अगदी खेडेगावातला त्यांच्याकडे समिती असते, त्यांच्याकडे खेडेगावातल्या जीवनाचा विचार करून नाही केलं पाहिजे. कारण अनियंत्रित महागाईनं माणसाला त्रस्त केलेलं आहे आणि प्रत्यक्षात GDPच्या उच्च आलेख जावा यासाठी मोदी प्रयत्नशील असले. परराष्ट्रीय धोरण ह्या विषयात ते पारंगत झाले, त्याच्याबद्दल प्रश्न आहे. पण जनतेची मनं जिंकणं हे महत्त्वाचं काम होतं. रामलल्ला मंदिर बांधलं, त्याचा जो इतका प्रोपोगंडा केला. मंदिराला आमचा कोणाचाही विरोध नाही, हे मंदिर जरूर असावे ते. पण मंदिराच्या ह्याच्यावर निवडणुका जिंकता येतात हे म्हणणं फारसं त्यात सत्य तथ्य दिसत नाही. कारण योगींची झालेली पिछाट ही निश्चितच हिंदुत्व लोकांना आवडलेलं दिसत नाही. आम्ही स्वतः हिंदू असून हिंदुत्व असावं ह्या मताचं आहे. पण हिंदू म्हणून जर आपण दुसऱ्यावर अन्याय करायला लागलो तर तेही आपल्याला वैयक्तिक स्वार्थातून आपण विरोध जो करतो तो अत्यंत चुकीचा आहे. मी असं म्हणणार नाही की एकदमच आपण ही करावं, पण हिंदू धर्माचं पहिलं तत्व आहे की हिंदू धर्म हा सर्व धर्म समभाव ह्या न्यायानं वागत आलेलं आहे. आपलं अस्तित्व टिकवून कुठल्याही गोष्टीला प्राधान्य महत्त्व दिलं पाहिजे. हे जरी बरोबर असलं तरीसुद्धा आत्ताची जी भाजपची रणनीती आहे, भाजपची जी हिंदुत्व आहे, थोडंसं उग्रवादी वाटतंय. कारण रामलल्लाचं मंदिर ही जरी भावना असली तरी तो पण प्रचार जादा कुठं झालेला दिसला नाही. किंवा मोदींचं जे कर्तव्य आहे, त्यांनी बसवलेली शिस्त आहे, थोडासा अजून वेळ जाणार आहे त्यामध्ये. कारण मोदी साहेब जरी निर्णय घेत असले तरी निर्णय राबवणारे ती जुनीच लोक आहेत, काँग्रेसच्या काळातीच लोक आहेत. त्यामुळे जे होणाऱ्या प्रगतीला होणाऱ्या पेंडिंग विषय पडतात किंवा न करण्याची मानसिकता निर्माण झालेली आहे माणसामध्ये. त्यामुळे सुद्धा मोदींच्या कार्याला थोडासा विलंब होत आहे. बघूया आता नवीन येणाऱ्या पिढीमध्ये, नवीन येणाऱ्या जमान्यामध्ये, नवीन येणाऱ्या ह्या सालामध्ये मोदी काय चमत्कार करतील, काय हे आपल्याला बघावं लागेल. निवडणुका येतील जातील, पण मानवी मन हे संतुष्ट राहिलं पाहिजे. संतुष्ट राहण्यासाठी जे काय करता येईल ते मोदींनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे मानवी मन आता संकुचित झालेलं आहे, निराशावादी झालेलं आहे, डिप्रेशनमध्ये चाललेले आहेत लोक. कारण अपार कष्ट अपार मेहनत करूनसुद्धा माणसाच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहीना. कॅशलेस दुनिया झालेली आहे. आधीच मोदींनी नोटाबंदी करून कॅशलेस दुनिया केलेली आहे. आणि त्यात आणि गोरगरिबांच्याकडं व्यसनाधीनता, न कष्ट करण्याची भावना, भ्रष्टाचार ह्यामुळं सुद्धा माणूस आता कॅशलेस झालेला आहे.
त्यामुळं येनकेन प्रकारे डिप्रेशनची अवस्था वाढायला लागली ती कुठंतरी दूर होण्यासाठी थोडासा वेगळ्या पठडीतला मोदी साहेबांनी निर्णय घेतला तरच हे राज्य चांगल्या पद्धतीने चालू शकेल. अन्यथा भ्रष्टाचार, गुन्हेगारी, परत ह्या बऱ्याच गोष्टींची वाढ होण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्याचे फायदे तोटे आपण वाचली ऐकली, पण तरीही उद्योग उभारण्याचा प्रयत्न करायला उद्योगालाच प्राधान्य दिलेलं आहे. शेतीतून ज्यातून खरं उत्पन्न निघायला पाहिजे ते उत्पन्न कमी झालेलं आहे आणि मानसिकता माणसाची राहिलेली नाही. शेतामध्ये कष्ट करावे, मजुरांची वाढलेले दर म्हणा किंवा खतांचे दर म्हणा किंवा स्वतः माणूस शेती कसत होता तो कसण्याची भावना त्याची नसल्यामुळं बऱ्यापैकी आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. याच्यावर मोदी साहेब नक्की विचार करतील आणि करावा ही अगदी मनापासून इच्छा आहे. आता यामध्ये मी भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आणि 1, 2, 4 ह्या पत्रकारांचं आपण हे ऐकत होतो, विश्लेषण ऐकत होतो. फार सुंदर विश्लेषण करायचे आणि करत पण होते आहे. पण पत्रकारांनासुद्धा अंदाज ह्या निवडणुकीचा आलेला नव्हता. पण ह्यातून एक सांगावं असं वाटतं आहे की पत्रकारिता ही समाजाच्या बाजूने असायला पाहिजे होती, सत्ताधारीच्या बाजूने असून चालत नाही. कारण समाजाचा अंकुश पाहिजे असा सत्ताधारीवर येत नाही, पत्रकारांचा अंकुश येतो. पण पत्रकारच आता स्वतः काय झालेले आहेत की मी सगळ्याच पत्रकारांना दोष देणार नाही, पण बऱ्यापैकी पत्रकारिता ही गुलामगिरीच्या मानसिकतेतूनच जात आहे. रोजीरोटीचा प्रश्न सुटला, माझी पत्रकारिता झाली. बरोबर आहे, पत्रकारितामध्ये धोके पण वाढलेले आहेत. कोणाच्या विरुद्ध लिहिता येत नाही, व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळं किंवा हे स्वातंत्र्य असल्यामुळं जास्त टीका पण करता येत नाही. पण त्यातूनच आपल्याला समाज सुधारणा कशी घडवायला पाहिजे, कशी घडली पाहिजे याचं विश्लेषण पत्रकारांनीसुद्धा प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कारण ही जनता आपलीच आहे. भारत देशामध्ये जरी विरोधी पक्ष असले तरी हे सुद्धा आपलीच आहे ती, आणि सत्ताधारीसुद्धा सगळे आपलीच आहे ती. सगळे भारतामध्ये राहणार प्रत्येक माणूस हा भारतीय आहे आणि प्रत्येक भारतीयाची काळजी करणं हे आपलं कर्तव्य आहे. भले एखाद्या पक्षाला एखादं मतं देतील नाही देतील, पण जो भारतामध्ये जन्माला आला तो भारतीय आहे, भारतीय मनं आहेत, ते धरण्यासाठी ते जे करावं लागेल ते आपल्या पत्रकारांना करणं भाग आहे. कारण या देशाची संस्कृती आहे सर्व धर्म समभाव, आणि जर ती आपण नाही जोपासली, नाही पाळली तर आम्ही किती भारतीय संस्कृतीशी एकरूप आहे, किती भारताशी निगडीत आहे, भारताच्या विचाराशी. आज भारताचे जे मान्यता आहे बाहेरच्या देशामध्ये, जे संस्कृतीची ओळख आहे ती व्हरायटी आहे. व्हरायटी प्रकारचे धर्म असतानासुद्धा आपण एवढी मोठी लोकशाही जगामध्ये आपली आता जवळजवळ फार मोठी लोकशाही आहे, आणि हा लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांना ओळख जातं. पण पत्रकारांची हाराकेरी, पत्रकारांची थोडीशी आता मला शब्दात ते वर्णन करता येत नाही, पण जे काय चाललेलं आहे, झालेलं आहे किंवा जे काही करत आहे ते स्वाभिमान घाण नाही ठेवला पाहिजे, किंवा माझं नाव व्हावं, माझी ओळख व्हावी, मला कुठंतरी उमेदवारी मिळावी, ह्या हेतून जी काही पत्रकारिता चाललेली असते ती चालली नाही पाहिजे, किंवा नुसत्या पेपरबाजी पणचा उपयोग होत नाही. बरं, असं पण आहे की आपण पण डायरेक्ट एखाद्यावर असं आरोप करू शकत नाही. त्यामुळं जनतेला फक्त संभ्रमात पाडण्याचं जे काम आपण पत्रकार लोक आपण करतो, किंवा बऱ्याचपैकी यूट्यूबरवाले वगैरे मीडियावाले करतात, ते न करता सत्य परिस्थिती, सत्य वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी बऱ्यापैकी सगळ्यांचं विश्लेषण ऐकतो, पण ऐकून जम्बलिंग झालं की नक्की मोदी 300च्या पार जातील किंवा 400च्या पार जातील, आणि मोदीने खरोखर हे चेष्टा केलेली होती, आणि त्या चेष्टेच्या लाटेमध्ये सगळे पत्रकार पण वाहून गेले आणि विरोधी पक्ष पण वाहून गेला. नाहीतर कधीही म्हणजे आता 250च्या वरसुद्धा ते जाऊ शकले नाही, ती बऱ्यापैकी दुसऱ्याचा आधारच घ्यावा लागलेला आहे. आणि त्यामुळं आमची पत्रकारिता किंवा अंदाज वर्तवणं, विश्लेषण करणं हे जमतंय का नाही हेच आता मग आपल्याला शंका यायला लागलेलं आहे. कारण बदलती परिस्थिती, बदलते
नेतेगिरींचे राजकारण करण्याची पद्धत बऱ्यापैकी असं थर्ड लेवलला जाण्याची शक्यता आहे अजूनसुद्धा. त्यामुळं राजकारण्यांना दिवस चांगले येतील, पण गोरगरिबांचा हाल खरोखर चाललेले आहेत. आणि त्याच्या तळाशी जाण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते मोदी साहेबांनी करावेत आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद घ्यावा, एवढं मी माझं मत आहे. आणि ह्या ॲनालिसिसवर आता जास्त काय बोलण्यात जे झालं ते आपल्याला स्वीकारूनच पुढं जायचं.